नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी मित्र रोशन यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांची एक समस्या आहे की आपल्या कपाशी पिकाला 80 ते 90 दिवस पूर्ण झाले, परंतु आपल्या कपाशीची हाईट हे खूप वाढलेली आहे आणि त्याला पाहिजे अशा प्रमाणामध्ये पाते बोंडे लागलेले नाही। तर शेतकरी मित्रांनो, होते काय की आपण काय करतो, नत्रयुक्त खताचा जास्त वापर करतो। आपण शक्यतो असे खत वापरायला पाहिजे की ज्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे। अशा खतं वापरल्यामुळे आपल्या ज्या कपाशीची वाढ आहे हे पाहिजे त्या प्रमाणातच होईल, जास्त प्रमाणात होणार नाही। आणि नत्राचं प्रमाण जर जास्त प्रमाणात झालं तर आपल्या दोन फळफांद्यातील अंतर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि आपली कपाशी हे फक्त उंच उंच जाते, आपण बघू शकता। शेतकरी मित्रांनो, याच्यावरती आता सध्या तर आपण काय उपाय करायला पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो, जर कपाशीची हाईट 4.5 ते 5 फूट जर झाली असेल तर शक्यतो आपण कपाशीचे शेंडे हे पूर्ण असे खुळून टाकायला पाहिजे। म्हणजेच जेणेकरून जे जमिनीतून अन्नद्रव्य आहे हे पूर्णतः अन्नद्रव्य जे आपल्या कपाशी पिकाला जे पात्या बोंड लागलेले आहेत त्यांची कमतरता भरून येण्यासाठी मदत होईल। मित्रांनो, आपल्याला कपाशी पिकाची शेंडी खुळणी न करता कपाशी पिकाची हाईट हे थांबवायची असेल तर त्याच्यासाठी 2 ते 3 PGR सांगतो, त्याच्यापैकी कोणतेही एक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे। मित्रांनो, सुमिटोमो कंपनीचं ताबोली हे एक PGR आहे जे कपाशीची पूर्ण वाढ थांबवून आपल्या कपाशी पिकाला जास्त प्रमाणामध्ये पाते व बोंडे लागण्यास मदत करते। त्याचा आपण प्रतिपंप 5 ml 15 ते 20 लिटर पंपसाठी वापर करू शकतो। किंवा शेतकरी मित्रांनो, घरडा कंपनीचं चमत्कार हे 25 ते 30 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी याचा आपण वापर करू शकतो। किंवा शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी पिकाची हाईट जर आपल्याला पूर्ण स्टॉप करायची असेल तर आपण BSFचं लिओशन हे 5 ml प्रतिपंप वापरू शकतो। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण लिओशन न वापरता चमत्कार किंवा ताबोली जर वापरलं तर खूप फायदा होईल, कारण की त्याच्यामुळे आपल्या कपाशी पिकाला जास्त प्रमाणामध्ये पात्या व बोंडे लागण्यास मदत होईल आणि हाईट पण थांबेल। मित्रांनो, अशा शेतीविषयी नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद मित्रांनो।